कोकम घातलेला आहे आणि थोडेसे काजू। तर कोकम पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नाही आवडत असेल तर नाही घातलं तरी चालेल। भरपूर सारे शेंगदाणे देखील घातलेले आहेत, हे देखील आपण छानपैकी त्याच्यामध्ये परतून घेऊयात। आता याच्यामध्ये मी थोडीशी धणे पावडर घातलेली आहे, थोडीशी हळद, त्यानंतर कांदा लसूण मसाला। तर तुम्हाला कितपत तिखट हवंय तुम्ही तितके मसाले वापरू शकता। इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि थोडीशी लाल तिखट। आपण चिकन मसाला जो आहे तो नंतर घालणार आहोत आणि मसाले देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर इथे किचन किंग मसाला घातला तुम्ही तरी खूप छान टेस्ट लागते, तर तो देखील घालू शकता। तर छानपैकी ते आपलं परतून झाले। आता याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले घालायचे आहेत। एखाद दिवशी जर आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर झटपट होणारा असं काय असतं तर मसाले भात असतो आणि तो आपण कुठल्याही पद्धतीने बनवतो, अगदी साधा किंवा खूप जास्त वस्तू घालून। तर नक्कीच या पद्धतीने देखील बनवून पहा। तर आपल्याला गरजेनुसार आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, खूप जास्त नाही घालायचं कारण आपला भात जो आहे तो अगदी मोकळा मोकळा झाला पाहिजे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण जे आहे ते अगदी व्यवस्थित घालायचं। तर आपल्याला याच्यामध्ये आता गरजेनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये चिकन मसाला घालणार आहे मी। तर तुम्ही वरतून गरम मसाला देखील घालू शकता किंवा किचन किंग मसाला। तर हे पण आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि कोथिंबीर देखील घातलेली आहे भरपूर सारी। खूप छान दिसते, बघू शकता, म्हणजे अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटले। आता हे आपण ह्याच्यावरती थोडंसं तूप देखील घालणार आहोत, जेणेकरून त्याची टेस्टही खूप छान लागेल आणि थोडासा सुटसुटीत असा मोकळा होईल, बघू शकता। तर आपण याच्या आता मस्त 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात। तर मी इथे कुकर थोडासा थंड होऊन दिलेला आहे आणि बघू शकता आपला मसाले भात जो आहे अगदी तयार झालेला आहे। आणि ह्याच्याबरोबर मी काय केलेलं आहे तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण पहिल्यांदा प्लेटिंग करूयात। मस्त असा सुटसुटीत असा तोंडाला पाणी सुटणारा मसाले भात आपला तयार झालेला आहे, अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण खातो त्याच पद्धतीने। आणि याच्याबरोबर मी लग्नाच्या पंक्तीमध्येच खाल्ली जाणारी लापशी बनवलेली आहे। तर तुम्हाला हे कॉम्बिनेशन कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही जर मसाले भात बनवत असाल तर त्याबरोबर लापशी देखील बनवा, म्हणजे तुम्ही एखाद्या लग्नामध्ये जेवल्यासारखं वाटेल। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक